आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूया। काँग्रेसचे नागपूरमध्येचे उमेदवार बंटी शेळके यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यांना उत्तर देण्यासाठी 2 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकीत बंटी शेळके यांचा नागपूरमधून पराभव झाला, मात्र त्याचं खापर त्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलं। त्यांनी नाना पटोले यांचा उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असाही थेट केला होता। त्यानंतर पक्षाने आता त्यांना पक्षाची शिस्तभंग केल्यानं कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। काय घडतंय काँग्रेसच्या गोटात? अगदीच आपण पाहतोय हेमाली की विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते बंटी शेळके यांचा पराभव झाला आणि या पराभवाचं खापर त्यांनी त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माथ्यावर फोडलं आहे। बंटी शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि ते आरएसएसचे एजंट आहेत, ते भाजपसाठी काम करतायत, छुपी मदत भाजपला नाना पटोले करतायत असे शब्द बंटी शेळके यांनी वापरले। आणि जी बैठक पराभूत उमेदवारांची बोलवण्यात आली होती काँग्रेस पक्षातर्फे, त्या बैठकीमध्ये बंटी शेळके जरी हजर असले तरी देखील त्यांनी बाहेर येऊन ही प्रतिक्रिया दिली माध्यमांना। त्यामुळे आता पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे आणि या कारणे दाखवा नोटीसला त्यांनी 2 दिवसांमध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता बंटी शेळके नेमकं काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। हे मागणी ओके, धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बंटी शेळके यांच्यावर पक्षाची शिस्तभंग केल्याचं सांगत त्यांना नोटीस बजावलेली आहे। काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते। पराभवाचं खापर त्यांनी नाना पटोले यांच्यावर फोडलं होतं आणि आता बंटी शेळकेंना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे।